नमस्कार मित्रांनो, आजची ही घटना आहे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील. या गावामध्ये विनायक देशमुख नावाचा एक उद्योगपती आपल्या कुटुंबासोबत राहत होता. गावात त्यांची मोठी ओळख होती. स्वतःचा प्लास्टिक पाईप बनवण्याचा व्यवसाय, मोठं घर, गाडी, पैसा आणि समाजात मान सन्मान अशा सर्व सुखसोयी त्यांच्या आयुष्यात होत्या. विनायकचं वय होतं 39 वर्ष. त्यांची पत्नी होती स्वाती, वय 44 वर्ष. त्यांना 2 मुलं होती. दोघंही शिक्षणासाठी पुण्यामध्ये राहत होते. त्यामुळे मोठ्या बंगल्यामध्ये फक्त विनायक आणि स्वाती दोघेच राहत असतं. व्यवसाय वाढल्यामुळे विनायक सतत कामामध्ये व्यस्त असायचे. सकाळी लवकर घराबाहेर पडायचे आणि रात्री उशिरा घरी यायचे. त्यातच वाढतं वय, मधुमेह आणि रक्तदाब यामुळे त्यांची तब्येतही बिघडू लागली होती. त्यामुळे त्यांनी स्वतःसाठी एक ड्रायव्हर ठेवण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनी त्यांच्या ओळखीतील एका व्यक्तीने अमोल नावाच्या तरुण मुलाला त्यांच्या घरी कामासाठी पाठवलं. अमोल वयाने फक्त 26 वर्षांचा होता. उंच, देखणा आणि शांत स्वभावाचा. विनायक यांनी त्याला कामावर ठेवलं. अमोल रोज सकाळी यायचा, गाडी काढायचा आणि विनायक यांना फॅक्टरीत सोडायचा. संध्याकाळी परत घरी आणायचा. सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. पण स्वातीच्या मनात मात्र वेगळेच विचार सुरू झाले होते. स्वाती दिवसभर घरात एकटी असायची. मुलं बाहेर आणि पती व्यवसायात व्यस्त. त्यामुळे तिला एकटेपणा जाणवू लागला होता. वेळ घालवण्यासाठी ती मोबाईलवर व्हिडिओ पाहायची, सोशल मीडियावर वेळ घालवायची. पण तिच्या मनातली रिकामी जागा भरत नव्हती. जेव्हा तिने पहिल्यांदा अमोलला पाहिलं, तेव्हाच तिच्या मनात त्याच्याबद्दल आकर्षण निर्माण झालं होतं. सुरुवातीला ती फक्त त्याच्याशी जास्त बोलायची. कधी चहा विचारायची, कधी घरातील छोट्या कामासाठी बोलवायची. अमोल मात्र आपल्या कामात प्रामाणिक होता. तो स्वातीकडे आदराने पाहायचा. पण हळूहळू स्वाती मुद्दाम त्याच्याशी जवळीक वाढवू लागली. एक दिवस विनायक यांना अचानक बाहेरगावी मीटिंगसाठी जावं लागलं. ते रात्री उशिरा परत येणार होते. त्या दिवशी स्वातीने मुद्दाम अमोलला गाडी धुण्याच्या कारणाने घराजवळ थांबवून घेतलं. संध्याकाळ झाली होती. पाऊस सुरू झाला होता. स्वातीने अमोलला आत येऊन चहा घेण्यास सांगितलं. सुरुवातीला त्याने नकार दिला. पण तिच्या आग्रहामुळे तो घरात आला. त्या दिवशी स्वाती त्याच्याशी खूप मोकळेपणाने बोलत होती. स्वतःच्या आयुष्यातील दुःख, एकटेपणा, पतीची व्यस्तता सर्व काही ती सांगत होती. अमोल शांतपणे ऐकत होता. हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढू लागली. त्या दिवसानंतर स्वाती नेहमीच संधी शोधू लागली. कधी विनायक यांना बाहेर पाठवायची, कधी घरातील नोकरांना सुट्टी द्यायची आणि मग अमोलला कोणत्या ना कोणत्या कारणाने बोलवायची. अमोल सुरुवातीला घाबरत होता, कारण त्याला माहिती होतं की हे चुकीचं आहे. पण स्वातीने त्याच्यावर इतका प्रभाव टाकला की शेवटी तोही तिच्या जाळ्यात अडकला. काही महिन्यांमध्ये दोघांचे संबंध खूपच वाढले. पण त्यांना कल्पना नव्हती की त्यांच्या या चुकीच्या नात्यामुळे पुढे एक भयंकर घटना घडणार होती. अशी घटना ज्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होणार होतं. मित्रांनो, पार्ट 1 मध्ये आपण पाहिलं की बीड जिल्ह्यातील विनायक देशमुख यांच्या घरी कामाला आलेला अमोल हळूहळू स्वातीच्या जवळ जाऊ लागला होता. सुरुवातीला फक्त बोलणं होतं, पण आता त्यांच्या नात्याने वेगळंच वळण घेतलं होतं. त्या दिवसानंतर स्वातीच्या वागण्यात खूप बदल झाला होता. ती आता सतत आनंदात राहू लागली होती. आधी दिवसभर कंटाळलेली दिसणारी स्वाती आता सतत सजलेली असायची. नवीन साड्या, मेकअप, परफ्यूम, तिच्या वागण्यात अचानक आलेला बदल विनायक यांच्या नजरेतूनही सुटला नव्हता. पण त्यांना वाटत होतं की कदाचित मुलं बाहेर शिकत असल्यामुळे आणि घरात एकटेपणा असल्यामुळे स्वाती स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत असेल. दुसरीकडे अमोल आणि स्वाती दिवसेंदिवस आणखी जवळ येत होते. एक दिवस सकाळी विनायक यांना तब्येतीचा त्रास जाणवू लागला. डॉक्टरांनी त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ते घरातूनच काम पाहू लागले. आता अमोलला दिवसभर घराजवळ राहावं लागत होतं. स्वातीला मात्र हेच हवं होतं. ती मुद्दाम अमोलला घरातील वेगवेगळी कामं सांगू लागली. कधी स्टोअर रूम साफ करायला, कधी फर्निचर हलवायला, तर कधी वरच्या मजल्यावर काहीतरी दुरुस्ती करायला. अमोलला सुरुवातीला सगळं सामान्य वाटत होतं. पण हळूहळू त्याला जाणवू लागलं की स्वाती त्याच्याशी जाणीवपूर्वक जवळीक वाढवत आहे. एक दिवस दुपारची वेळ होती. विनायक औषधं घेऊन झोपले होते. घरात पूर्ण शांतता होती. स्वातीने अमोलला वरच्या मजल्यावर बोलावलं आणि सांगितलं की कपाट हलवताना तिच्या हाताला दुखापत झाली आहे. ती वेदनेचं नाटक करू लागली. अमोल तिची मदत करण्यासाठी पुढे गेला.
पण त्या दिवशी स्वातीने त्याचा हात पकडला आणि त्याच्याशी वेगळ्याच पद्धतीने बोलू लागली. अमोल पूर्णपणे गोंधळून गेला. त्याला कळत नव्हतं की काय करावं. पण स्वाती आता कोणत्याही मर्यादा पाळायला तयार नव्हती. तिच्या मनामध्ये अनेक महिन्यांपासून दडलेली इच्छा त्या दिवशी पूर्णपणे बाहेर आली. त्या दिवसानंतर दोघांचं नातं गुपित राहिलं नाही, किमान त्यांच्या मनामध्ये तरी. आता जेव्हा जेव्हा संधी मिळायची तेव्हा ते दोघे एकमेकांना भेटू लागले. स्वाती इतकी पुढे गेली होती की तिने अमोलसाठी वेगळा मोबाईल घेऊन दिला. दोघे सतत बोलू लागले. रात्री उशिरापर्यंत चॅटिंग कॉल्स सुरू झाले. काही दिवसांनी विनायक यांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी अमोलला सांगितलं की रोज ये जा करण्यापेक्षा तू घराच्या मागच्या बाजूला असलेल्या छोट्या खोलीत राहायला ये. त्यामुळे तुला सोपं जाईल आणि मलाही गरज पडली की लगेच तू उपलब्ध राहशील. हे ऐकून स्वाती मनातून खूप खुश झाली. आता अमोल कायमच त्या घरामध्ये राहू लागला होता. रात्र होताच विनायक औषधं घेऊन झोपून जायचे आणि मग स्वाती हळूच आपल्या खोलीतून बाहेर पडायची. संपूर्ण घर शांत असायचं. ती थेट मागच्या खोलीत जायची जिथे अमोल राहत होता. अनेक महिने हे असंच सुरू राहिलं. दिवसा आदर्श पत्नी आणि रात्री गुप्त आयुष्य. पण प्रत्येक चुकीची एक ना एक चूक उघड होतेच. एक दिवस विनायक यांच्या मनामध्ये संशय निर्माण झाला. त्यांनी लक्षात घेतलं की स्वाती आता त्यांच्याशी पूर्वीसारखी बोलत नाही. उलट ती सतत मोबाईलमध्ये व्यस्त असते. अमोलही आता खूप मोकळेपणाने वागू लागला होता. एक रात्री विनायक यांनी झोपेचं नाटक केलं. स्वातीला वाटलं की ते झोपले आहेत. ती हळूच उठली आणि खोली बाहेर गेली. काही मिनिटांनी विनायकही तिच्या मागे गेले आणि त्यांनी जे पाहिलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांची पत्नी स्वाती अमोलच्या खोलीत होती. त्या रात्री विनायक पूर्णपणे हादरले. त्यांच्या डोळ्यासमोर अनेक वर्षांचा संसार तुटताना दिसत होता. पण त्यांनी त्यावेळी कोणताही गोंधळ केला नाही. ते शांतपणे परत आपल्या खोलीत आले. रात्रभर त्यांना झोप लागली नाही. एकीकडे विश्वासघात, दुसरीकडे स्वतःचं कुटुंब आणि समाजातली प्रतिष्ठा. आता पुढे काय करायचं? हा प्रश्न त्यांना सतावत होता. पण त्यांना कल्पना नव्हती की पुढे या नात्याचा शेवट थेट खुनापर्यंत जाणार होता. दिवसागणिक सारिका आणि योगेशचे संबंध अधिकच वाढत चालले होते. सुरुवातीला फक्त चोरीछुपे भेटणारे हे दोघे आता पूर्णपणे एकमेकांच्या प्रेमात आणि वासनामध्ये अडकले होते. सारिका तर जणू सर्व मर्यादा विसरली होती. सकाळी जगदीश फॅक्टरीमध्ये गेले की तिचं मन बेचैन व्हायचं. ती वारंवार मोबाईल हातात घेऊन योगेशला कॉल करायची. कुठे आहेस? कधी येणार? आज लवकर ये. अशा मेसेज आणि कॉल्स सतत सुरू असायचे. योगेशलाही आता या सगळ्याची सवय झाली होती. त्याला पैशांची, महागड्या कपड्यांची, मोबाईलची, आरामशीर जीवनाची चटक लागली होती. सारिका त्याच्यावर अक्षरशः पैसा उधळत होती. कधी नवीन घड्याळ, कधी ब्रँडेड शर्ट, तर कधी थेट रोख पैसे. योगेशच्या आयुष्यात एवढा पैसा त्याने याआधी कधी पाहिलाच नव्हता. आता परिस्थिती अशी झाली होती की योगेशला स्वतःचं स्वतंत्र आयुष्य नकोसं वाटू लागलं होतं. त्याला फक्त सारिका सोबत राहायचं होतं. पण दुसऱ्या बाजूला जगदीश यांच्या मनामध्ये दिवसेंदिवस संशय वाढत चालला होता. सारिका आधीसारखी त्यांच्यासोबत बोलत नव्हती. ती सतत मोबाईलमध्ये व्यस्त असायची. जगदीश काही विचारले तर चिडचिड करायची. घरामध्ये असूनही तिचं लक्ष घरात नसायचं. एक दिवस संध्याकाळी जगदीश फॅक्टरीमधून घरी आले. त्यांनी पाहिलं की सारिका हॉलमध्ये बसलेली आहे, पण चेहऱ्यावर वेगळंच समाधान आहे. ती कोणाशी तरी मोबाईलवर हसत हसत बोलत होती. जगदीश आत येताच तिने घाईघाईने फोन कट केला. ही गोष्ट जगदीश यांच्या लक्षात आली. त्या रात्री ते शांत होते, पण त्यांच्या मनामध्ये विचारांचं वादळ सुरू होतं. ही एवढी खुश का असते? माझ्याकडे लक्ष का देत नाही? कोणाशी बोलत असते? त्यांच्या डोक्यात सतत हेच प्रश्न फिरत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी ठरवलं की आता सत्य शोधायचंच. ते नेहमीप्रमाणे फॅक्टरीला गेले. पण दुपारी अचानक कोणालाही न सांगता ते घरी परत आले. घराचा दरवाजा आतून लॉक होता. त्यांनी बेल वाजवली. थोडा वेळ कोणताच प्रतिसाद आला नाही. पुन्हा बेल वाजवली. आतून घाईगडबडीचे आवाज येऊ लागले. जगदीश यांच्या मनाचा ठोका चुकला. काही सेकंदांनी दरवाजा उघडला आणि समोर सारिका उभी होती. तिचे केस विस्कटलेले होते. चेहरा घाबरलेला दिसत होता. जगदीश शांतपणे आत आले. त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली. हॉलमध्ये एका पुरुषाच्या चपला पडलेल्या होत्या. ते बघून त्यांचा संशय आणखी वाढला. ते काही न बोलता सरळ गेस्ट रूमच्या दिशेने गेले. सारिका त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू लागली. अहो, तिकडे काही नाही. साफसफाई सुरू आहे.
मात्र जगदीश ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. जसा त्यांनी दरवाजा उघडला तसा समोर योगेश उभा होता. त्याचे कपडे अस्ताव्यस्त झालेले होते. त्या क्षणी जगदीश यांच्या पायाखालची जमीन सरकली. ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला, ज्याला स्वतःच्या घरात जागा दिली, तोच ड्रायव्हर त्यांच्या संसारात घुसला होता. काही सेकंद तिथे पूर्ण शांतता पसरली. सारिका खाली मान घालून उभी होती. योगेशलाही काय बोलावं हे सुचत नव्हतं. जगदीश यांच्या डोळ्यांत संताप स्पष्ट दिसत होता, पण त्यांनी आरडाओरडा केला नाही. ते फक्त योगेशकडे पाहत म्हणाले, "मी तुला मुलासारखा मान दिला आणि तू हे केलंस?" योगेश काही बोलू शकला नाही. त्यानंतर जगदीश सारिकाकडे वळले. "तुझ्यासाठी मी आयुष्यभर मेहनत केली, तुला प्रत्येक सुख दिलं आणि शेवटी तू हेच केलंस?" सारिकाकडे उत्तर नव्हतं. त्या दिवशी घरामध्ये खूप मोठा वाद झाला. जगदीश यांनी योगेशला ताबडतोब घरातून बाहेर काढलं. "आजपासून माझं तुझ्याशी काहीही संबंध नाही. पुन्हा या घराजवळ दिसू नकोस." योगेश तिथून निघून गेला. मात्र सारिका अजूनही हट्टीपणे उभी होती. ती उलट जगदीशांनाच दोष देऊ लागली. "तुमच्याकडे माझ्यासाठी वेळ नव्हता. तुम्ही मला कधी समजून घेतलंच नाही." हे ऐकून जगदीश पूर्णपणे तुटून गेले. त्या रात्री त्यांनी स्वतःला खोलीमध्ये बंद करून घेतलं. त्यांच्या डोळ्यांसमोर सतत एकच दृश्य फिरत होतं. स्वतःची पत्नी आणि स्वतःचा ड्रायव्हर. त्यांना झोप लागत नव्हती. दुसऱ्या बाजूला सारिका मात्र शांत होती. कारण तिच्या मनामध्ये आता एक वेगळाच विचार सुरू झाला होता. तिला वाटू लागलं होतं की आता जगदीश तिच्या आणि योगेशच्या मध्ये सर्वात मोठा अडथळा बनले आहेत आणि इथून पुढे या प्रकरणाने एक अत्यंत धोकादायक वळण घेतलं. त्या रात्रीनंतर जगदीश पूर्णपणे बदलून गेले होते. एकेकाळी हसतमुख राहणारा माणूस आता शांत झाला होता. घरामध्ये असूनही ते कोणाशी फारसं बोलत नव्हते. फॅक्टरीमध्येही त्यांचं लक्ष लागत नव्हतं. कामगारांनाही जाणवत होतं की साहेब काहीतरी मोठ्या मानसिक तणावातून जात आहेत. जगदीश यांच्या मनाला सर्वात जास्त वेदना देणारी गोष्ट म्हणजे विश्वासघात. ज्या पत्नीवर त्यांनी जीवापाड प्रेम केलं, जिला प्रत्येक सुख दिलं, तिनेच त्यांच्या पाठीमागे दुसऱ्या पुरुषासोबत संबंध ठेवले होते आणि तोही स्वतःच्या घरात राहणारा ड्रायव्हर. दुसऱ्या बाजूला सारिका मात्र अजूनही योगेशच्या प्रेमात अडकलेली होती. योगेश घरातून बाहेर काढल्यानंतर ती बेचैन झाली होती. दोघांचे कॉल आणि मेसेज आता अजूनच वाढले होते. "तुझ्याशिवाय राहवत नाही, मला भेट, आपण कायमचे एकत्र राहू," अशा गोष्टी सतत सुरू होत्या. योगेशलाही आता सारिकाची सवय झाली होती. सारिकाकडून पैसा, आराम आणि प्रेम सगळंच मिळत होतं. त्यामुळे त्यालाही हे नातं तोडायचं नव्हतं. एक दिवस सारिका चोरून योगेशला भेटायला गेली. शहराच्या बाहेर एका भाड्याच्या रूममध्ये दोघे भेटले. बराच वेळ बोलणं झाल्यानंतर सारिका अचानक म्हणाली, "जोपर्यंत जगदीश जिवंत आहेत, तोपर्यंत आपण कधीच एकत्र राहू शकत नाही." हे ऐकून योगेश काही क्षण शांत बसला. त्याच्या मनामध्येही हा विचार आधीपासून सुरू होता, पण तो थेट बोलण्याची हिंमत करत नव्हता. थोड्या वेळाने योगेश म्हणाला, "जर साहेब मध्ये नसते, तर आपलं आयुष्य वेगळंच असतं." आणि हाच तो क्षण होता जिथून या प्रकरणाने भयानक वळण घेतलं. हळूहळू दोघांनी एक प्लॅन बनवायला सुरुवात केली. सारिका जगदीश यांच्या सवयी, वेळा, औषधं, झोपण्याची वेळ सगळ्या गोष्टी योगेशला सांगू लागली. जगदीश रात्री डायबिटीस आणि बीपीच्या गोळ्या घेतल्यावर गाढ झोपायचे. ही गोष्ट योगेशला आधीपासूनच माहिती होती. काही दिवस दोघे योग्य संधी शोधत होते आणि अखेर ती संधी आली. एक दिवस सारिका आपल्या मुलांना घेऊन माहेरी गेली. जाण्यापूर्वी तिने जगदीशांना सांगितलं, "2 दिवसांनी परत येते." जगदीश काही बोलले नाहीत. त्या रात्री ते घरी एकटेच होते. पहाटेची वेळ होती. बाहेर अजून अंधार होता. त्यावेळी योगेश आपल्या एका मित्रासोबत घराजवळ पोहोचला. सारिकाने आधीच घराची माहिती दिलेली होती. दोघांनी हळूच घरामध्ये प्रवेश केला. जगदीश त्यांच्या खोलीमध्ये गाढ झोपलेले होते. काही सेकंद योगेश त्यांच्या समोर उभा राहिला. त्याच्या डोळ्यांसमोर त्या माणसाचा चेहरा होता, ज्याने त्याच्यावर विश्वास ठेवला होता. त्याला काम दिलं होतं, स्वतःच्या घरात जागा दिली होती. पण त्या क्षणी योगेशच्या डोक्यावर वासना आणि पैशाचं भूत चढलेलं होतं. त्याने आणि त्याच्या मित्राने जगदीश यांच्यावर हल्ला केला. जगदीश झोपेतून जागे झाले. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण दोघांच्या समोर त्यांचा निभाव लागला नाही. काही मिनिटांतच सर्व काही संपलं. त्या खोलीमध्ये शांतता पसरली.
योगेश काही क्षण तसाच उभा राहिला. त्याचा श्वास जोरात सुरू होता. यानंतर त्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मृतदेह घराबाहेर नेण्यात आला आणि शहराबाहेरील एका ओसाड भागात टाकण्यात आला. सकाळ झाली. दुसऱ्या दिवशी सारिका माहेरून परत आली आणि नाटक सुरू झालं. जगदीश दिसत नाहीयेत. कुठे गेले असतील? फोनही लागत नाही. पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तपास सुरू केला. सुरुवातीला कोणताच धागादोरा मिळत नव्हता, पण तपास जसजसा पुढे जाऊ लागला तसतसं पोलिसांना काही गोष्टी संशयास्पद वाटू लागल्या. सारिकाच्या चेहऱ्यावर दुःख दिसत नव्हतं. तिचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले आणि तिथे पुन्हा एकदा योगेशचं नाव समोर आलं. पोलीस आता सतर्क झाले. योगेशला ताब्यात घेण्यात आलं. वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली, मात्र पोलिसी चौकशी वाढत गेल्यानंतर अखेर तो तुटला. त्याने संपूर्ण सत्य कबूल केलं. सारिकाने केलेलं प्लॅनिंग, दोघांचे संबंध आणि जगदीश यांच्या हत्येचा कट, सगळं काही पोलिसांसमोर आलं. यानंतर पोलिसांनी सारिकालाही अटक केली. जेव्हा जगदीश यांच्या मुलांना हे सत्य समजलं तेव्हा त्यांचा विश्वासच बसत नव्हता. स्वतःच्या आईने स्वतःच्या वडिलांचा जीव घ्यायचा कट रचला होता. संपूर्ण शहरात ही घटना चर्चेचा विषय बनली. लोक एकच गोष्ट बोलत होते, ज्याने पत्नीवर जी वापाड प्रेम केलं त्यालाच शेवटी विश्वासघात मिळाला. न्यायालयात केस सुरू झाली. सरकारी वकिलांनी पुरावे सादर केले. कॉल रेकॉर्ड, लोकेशन, कबुली जबाब सर्व गोष्टी आरोपींच्या विरोधात होत्या. अखेर न्यायालयाने योगेश, त्याचा मित्र आणि सारिका या तिघांनाही कठोर शिक्षा सुनावली. एका चुकीच्या नात्यामुळे एक हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं. एक माणूस कायमचा गेला. मुलांचं आयुष्य बर्बाद झालं आणि ज्यासाठी हे सर्व केलं ते नातंही शेवटी जेलच्या सलाखांआड संपलं. मित्रांनो, कोणतंही नातं विश्वासावर टिकलेलं असतं. विश्वास तुटला की आयुष्यही तुटतं. या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा.